ओके, keep it up, man. हो, ठीक आहे, चालेल. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर आज आपण मानसिक आरोग्या संदर्भात आजचा जो सेशन बघणार आहोत, की मानसिक आरोग्याचा अध्ययनावर किंवा वर्तनावर काय परिणाम होतो. हं? मानसिक आरोग्याची काय म्हणजे कुठले घटक आहेत, तर या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला आजच्या सेशन मध्ये करायचा आहे. पहा, ठीक आहे. तर मागे जो काही सेशन झाला आपला दिवाळीच्या आधी, तर त्याच्यामध्ये व्यक्तिमत्वाच्या संदर्भात आपण काही उपपत्त्या देखील अभ्यासल्या आहेत. व्यक्तिमत्व म्हणजे काय आहे, हं? किंवा संतुलित व्यक्तिमत्वाची ओळख, व्यक्तिमत्वच्या ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत, हं? त्यांचे देखील आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटकांचा देखील अभ्यास केलेला आहे. पहा, त्याच्यानंतर काही उपपत्तीनुसार व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण आपण पाहिलेले आहे. म्हणजेच आयुर्वेदानुसार असतील वर्गीकरण, याच्यामध्ये आपण वात, पित्त आणि कफ या संदर्भात व्यक्तिमत्वाचा स्वभाव, हं? आणि प्रकृती शरीरावर कसा परिणाम करते, तर या संदर्भात आपण अभ्यास केलेला आहे. पहा, त्याच्यानंतर हिप्पोक्रेटिस या मानसशास्त्रज्ञांनी जे ग्रीक तत्वानुसार व्यक्तिमत्वाचं काही वर्गीकरण केलेलं आहे, याच्यामध्ये आपण रक्त, पित्त, कफ, कृष्णपित्त या संदर्भात पाहिलेलं आहे. पहा, त्यानंतर शेल्डन, क्रेशमर, त्याच पद्धतीने आपण कार्ल युंग यांचं देखील व्यक्तिमत्वाच्या संदर्भात वर्गीकरण कशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे जे काही अंतर्मुख आहे, जे काही व्यक्तिमत्व त्यांनी सांगितलेलं आहे, या संदर्भात आपण मागच्या सेशन मध्ये अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. तर आता जे काही बघायचं आहे आपल्याला, तर ते आहे मानसिक आरोग्याच्या संदर्भात आज अभ्यास करायचा. पहा, तर यामध्ये तुम्हाला समोर बोर्ड दिसत आहे, डेफिनेशन पण दिली आहे आणि खाली मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक देखील आपल्याला अभ्यासायचे आहेत. पहा, तर आता मानसिक आरोग्यामध्ये आपल्याला असं सांगता येतं, की व्यक्तीचे जे काही मानसिक आरोग्य आहे, ते निकोप असेल किंवा उत्तम, सुदृढ आहे, असे आपण केव्हा मानतो बरं? तर जेव्हा त्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य चांगले असते. हं? आता मानसिक आरोग्य म्हणजे काय? तर अखंड व्यक्तिमत्वाचा सुसंवादी आविष्कार, अशी देखील आपण काय करू शकतो, त्याची व्याख्या करू शकतो. पहा, मानसिक आरोग्या संदर्भामध्ये. आणि आणखीन एक तुम्हाला समोर दिलेली आहे. पहा, इथे लक्षात आली असेल, की मानसिक आरोग्य म्हणजे मानसिक आजारांची प्रतिबंधकता, मानसिक आरोग्याचे संवर्धन आणि मानसिक आजारांचे उपचार होय. ही व्याख्या क्रो यांनी केली आहे. क्रो आणि क्रो या मानसशास्त्रज्ञांनी केलेली ही डेफिनेशन आहे. पहा, हं? तर यावरून आपल्याला असं सांगता येतं. पहा, की मानसिक आजार होऊ नयेत म्हणून काळजी घेणं किंवा चांगले मानसिक आरोग्य राखणं, त्याच पद्धतीने जर मानसिक आजार झाला असेल तर त्याला उपचार करणे होय. हं? यावरून आपल्याला असं सांगता येतं. पहा, तर याच्यानंतर मानसिक आरोग्य जे काही आहे, तर ते चांगलं राखणं हे प्रत्येकाच्या हातात असतं. ठीक आहे. आता मानसिक आरोग्याच्या संदर्भात एखादा व्यक्ती मानसिक आरोग्य त्याचं चांगलं आहे किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं मानसिक आरोग्य कशा पद्धतीने चांगले आहेत, या संदर्भात आपण काही लक्षणं बघणार आहोत. ठीक आहे. तर आता मानसिक आरोग्याची जी काही लक्षणं आहे, तर त्यामध्ये पहिलं जे काही आहे, पहा लक्षण, तर ते आहे की असे जे व्यक्ती असतात, हं, की ज्यांचं मानसिक आरोग्य सुदृढ आहे. पहा, तर त्या व्यक्ती कशा असतात, तर आशावादी असतात. हं? जीवनामध्ये त्यांना स्वतंत्रपणे निर्णय त्या घेऊ शकतात. ज्यांचं मानसिक आरोग्य व्यवस्थित आहे किंवा चांगलं आहे. हं? अशा ज्या काही व्यक्ती आहेत, तर त्यांना नाविन्याची देखील आवड असते. हं? नवीन काही गोष्टी शिकण्याची, नवीन कौशल्य आत्मसात करण्याची ही त्यांना आवड असते. पहा, त्याच पद्धतीने अशा ज्या व्यक्ती आहेत, तर त्या उत्साही असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा उपक्रमामध्ये त्या भाग घेणाऱ्या असतात. म्हणजे ॲक्टिव्हली पार्टिसिपेशन त्यांचं असतं. पहा, त्याच पद्धतीने आणखीन आपण मानसिक आरोग्यासंदर्भात सांगता येतं, की अशा ज्या काही व्यक्ती आहेत, तर त्या दुसऱ्यांच्या भावना
जाणून घेतात पहा आणि त्यानुसार त्या वागत असतात. त्याच पद्धतीने मानसिक आरोग्याच्या संदर्भात आणखीन सांगता येतं, की ज्या मानसिक दृष्ट्या निरोगी व्यक्ती आहेत, तर त्यांना मित्र परिवार देखील असतो. ते जास्त एकलकोंड्या नसतात. हं. परत जीवनामध्ये तडजोडपणा हा स्वीकारतात. समायोजन क्षमता त्यांच्यामध्ये जास्त असते पहा. हं. आशावादी देखील असतात. अत्यंत टोकाची भूमिका ते कधीच घेत नाहीत. हं. त्याच पद्धतीने आपल्याला असं सांगता येईल, की त्यांच्यामध्ये अहमगंड किंवा न्यूनगंड भाव नसतो पहा आणि ह्या व्यक्ती आनंदी आणि उत्साही, त्याच पद्धतीने समाधानी असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच पद्धतीने आपल्याला असं सांगता येतं पहा, की सकारात्मक दृष्टिकोन त्यांचा असतो. म्हणजे ज्यांचं मानसिक आरोग्य चांगलं आहे, तर ह्या संदर्भात आपण ही लक्षणे बघितलेली आहेत. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं सांगता येतं, की अशा ज्या काही व्यक्ती आहेत, तर त्या आनंदी, समाधानी, सकारात्मक वृत्तीच्या असलेल्या दिसून येतात पहा. हं. मानसिक आरोग्याच्या संदर्भात. त्याच्यानंतर आता मानसिक आरोग्यावर आता परिणाम करणारे घटक इथे दिलेले आहेत पहा. तर ते 3 घटक कोणते आहेत? तर तुमच्या लक्षात आले असेल, की अनुवंशिक घटक. हां, मानसिक जे काही आपलं आरोग्य आहे, ज्याप्रमाणे शारीरिक आरोग्य असतं, त्याच पद्धतीने मानसिक आरोग्य देखील असतं आणि ते प्रत्येकावर डिपेंड असतं, की आपण आपलं मानसिक आरोग्य कसं चांगलं ठेवू. हं. आता त्या मानसिक आरोग्यावर हे 3 घटक फार परिणाम करत असतात पहा. म्हणजेच अनुवंश. आता जो काही अनुवंश आहे, त्या अनुवंशाचा आपल्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होतात. आता मानसिक आरोग्याच्या संदर्भात किंवा जे काही मानसिक काही आजार आहेत, तर ते काय येतात पहा अनुवंशाने हे आलेले असतात पहा. म्हणजे माता-पित्याकडून असतील किंवा आजी-आजोबाकडून असतील, तर ते मुलांमध्ये संक्रमित होत असतात पहा. उदाहरणार्थ सांगायचं असेल तर काही मज्जा विकृती आहेत किंवा स्वभाव आहे किंवा शारीरिक ठेवण आहे. तर त्याचा जे काही आनुवंशिक घटकांचा परिणाम हा आपल्या मानसिक आरोग्यावर होत असलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. म्हणजेच हा घटक मानसिक आरोग्य जे काही आहे अनुवंशाचा परिणाम मानसिक आरोग्यावर होत असतो असं आपल्याला लक्षात येईल पहा. ठीक आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, की शारीरिक घटक. तर शारीरिक घटकामध्ये आपल्याला असं सांगता येतं, की जे काही शारीरिक घटक आहेत म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर शारीरिक आरोग्य जर आपल्याला नसेल, हं, कमजोरी असेल किंवा शारीरिक बाबतीमध्ये काही कमतरता असतील, न्यूनगंड भाव असतील किंवा वैफल्य असतील, हं, किंवा एन्झायटी असेल किंवा डिप्रेशनच्या संदर्भात असेल, तर याचा देखील परिणाम व्यक्तीच्या अ, मानसिक आरोग्यावर होत असलेला दिसून येतो. हं. म्हणजे शारीरिक घटक देखील परिणाम करत असतात. कसं आहे, की जेव्हा म्हणजे मानसिक आजार होत असतात, तर तेव्हा काय होत असतं, की डोक्यामध्ये किंवा मेंदूमध्ये काही केमिकलचे इम्बॅलन्स होत असतं. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे पण अनेक आजार हे होऊ शकतात. म्हणजे शारीरिक घटकांचा देखील मानसिक आरोग्यावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो पहा. तर त्यामुळं अ, मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर शारीरिक घटक देखील त्यावर परिणाम करतात. ठीक आहे. तर त्याच्यानंतर पहा, की परिस्थितीजन्य काही घटक आहेत. आता मानसिक आरोग्य चांगले ठेवणे किंवा बिघडणे हे वरणावर देखील अवलंबून असलेलं दिसून येतं पहा. म्हणजे जे काही वातावरण आहे, शाळेमधलं असेल किंवा कुटुंबातलं असेल किंवा समाजामध्ये जे काही त्यांना वातावरण मिळालेलं असतं, त्या वातावरणाचा चांगला किंवा वाईट परिणाम किंवा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम बालकाच्या मानसिक आरोग्यावर होत असलेला दिसून येतो पहा. जर त्या वातावरणातून त्यांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत किंवा भावनिक गरजा आहेत, तर त्या भागवल्या गेल्या नाही किंवा गरजा पूर्ण झाल्या नाही, तर त्याचा प्रतिकूल असा परिणाम हा बालकांवर होत असतो पहा. तर त्यामुळं जे काही बाह्य वातावरण आहे, तर ते जर चांगलं असेल, सुदृढ असेल, तर अ, बालकाचा मानसिक आरोग्य चांगले राहते पहा. तर त्यामुळे परिस्थितीजन्य घटकाचा मानसिक आरोग्याशी संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. हं. तर परिस्थितीजन्य घटकामध्ये आणखीन आपल्याला सांगता येईल, की व्यक्ती ज्यांच्यासोबत असतो कारण तुम्हाला माहिती आहे, की
प्रत्येक व्यक्ती आहे किंवा मूल आहे तर ते अनुकरणाने शिकत असतो पहा. म्हणजे त्याचा इतर जे काही व्यक्ती आहेत किंवा मित्र असतील, सहकारी असतील, शेजारी किंवा शिक्षक असतील किंवा शाळेचं वातावरण असेल, तर त्या सगळ्यांचा परिणाम हा त्या व्यक्तीवर किंवा बालकावर होत असलेला आपल्याला दिसून येतो पहा. ठीक आहे. तर त्यामुळे जर ते जर वातावरण चांगलं असेल, तर निश्चितपणे त्याचे मानसिक आरोग्य हे चांगले राहण्यास मदत होते पहा. ठीक आहे. तर यामध्ये आपण मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे हे 3 महत्त्वाचे घटक आपल्याला दिसून येतात. अनुवंशिक, शारीरिक घटक आणि परिस्थितीजन्य. शारीरिक घटकामध्ये जे काही शारीरिक कमतरता असेल, त्याच्यामुळे देखील मानसिकतेवर परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि परिस्थितीमध्ये आत्ताच सांगितलंय, अनुवंशाद्वारे म्हणजे माता-पित्याकडून जे काही गुणदोष वगैरे संक्रमित केले जातात किंवा जे काही आजार अ, येत असतात पहा. तर त्यामुळे देखील मानसिक आरोग्यावर परिणाम होत असलेला दिसून येतं. ठीक आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत, की आता मानसिक स्वास्थ्य असलेली आपण लक्षणे पाहिलेत पहा. ठीक आहे. म्हणजे ज्यांचं मानसिक आरोग्य चांगलं आहे आणि परिणाम करणारे घटक आपण पाहिलं. आता आपल्याला असं बघायचं आहे, की मानसिक अस्वास्थ्य असलेल्या व्यक्तीची लक्षणं पाहायची. हं? किंवा मानसिक आजारी अशा ज्या काही व्यक्ती आहेत, तर त्यांना कोणत्या प्रकारची लक्षणं आहेत, ती आपण इथे बघणार आहोत. मानसिक अस्वास्थ्य असलेल्या अस्वास्थ्य असलेल्या व्यक्तीची लक्षणे. हं? ठीक आहे. तर मानसिक स्वास्थ्य चांगलं असलेल्या व्यक्तीची लक्षणे पाहिली पहा. आता अस्वास्थ्य असलेल्या म्हणजे ज्यांचे मानसिक आरोग्य चांगलं नाही, तर त्यांना कोणती लक्षणे आहेत ते आपण बघणार आहोत. तर अशा ज्या काही व्यक्ती असतात पहा, तर तर त्या खूप अशा चंचल स्वरूपाच्या असतात. चंचल असतात. ठीक आहे. की ज्यांचं मानसिक अस्वास्थ्य असतं, तर त्या काय कशा असतात त्यांचा स्वभाव चंचल असतो पहा. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगता येतं, की चिडचिडपणा त्यांच्यामध्ये जास्त असतो. चिडचिडपणा. चिडचिडपणा हा मानसिक आरोग्य खराब असेल, तर त्या व्यक्तीमध्ये चिडचिडपणा दिसून येतो. त्याच पद्धतीने त्या असमाधानी असतात. हं? असमाधानी असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना समाधान मिळत नसतं, तर सारख्या असमाधानी असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यांच्या वर्तनामध्ये शांतता नसते, अस्थिर स्वभावाच्या असतात ह्या. हं? त्यांचं मन असं स्थिर झालेलं नसतं, की प्रत्येक गोष्टीमध्ये अस्थिर स्वभावाच्या असलेल्या दिसून येतात पहा. हं? चिंताग्रस्त असतात. चिंताग्रस्त सारखा म्हणजे ओव्हर थिंकिंग ज्याला म्हणू आपण, की एखाद्या गोष्टीची ते सारख्या विचार करत असतात किंवा चिंता लागलेली असते एन्झायटी स्वरूपामध्ये. हं? तर चिंताग्रस्त असलेल्या दिसून येतात. त्याच पद्धतीने नकारात्मक विचार जास्त येतात. हं? नकारात्मक विचार या व्यक्तींना जास्त येतात पहा. म्हणजे जीवनाकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे, तो पूर्ण नकारात्मक, निगेटिव्ह थिंकिंग याच्यामध्ये जास्त असलेली दिसून येते पहा. त्याच पद्धतीने आपल्याला आणखीन सांगता येतं, की आत्मविश्वास कमी असतो. हं? जो काही आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे, तर तो कमी झालेला असतो. म्हणजे त्या स्वतःला दोष देत असतात, की मी काही करू शकत नाही, माझा काही उपयोग नाहीये. हं? म्हणजे ज्यांचं मानसिक अस्वास्थ्य लाभलेल्या व्यक्ती असतात, तर त्यांना त्यांचा जो काही आत्मविश्वास आहे, तो अतिशय खालावलेला असतो किंवा कमी स्वरूपाचा असतो पहा. त्या व्यक्ती अत्यंत दुःखी असतात. हं? की त्यांना असं वाटत असतं, की त्या जगामध्ये सगळ्यात जास्त दुःख आहे, की त्यांनाच आहे. हं? तर त्यामुळे सतत या व्यक्ती दुःखी असलेल्या आपल्याला दिसून येतात. हं? तर आपण या संदर्भात ही लक्षणे
जी काही मानसिक अस्वास्थ्य असलेल्या व्यक्तींची असलेली दिसून येतात पहा. नेक्स्ट आहे की पुढचं आपल्याला बघायचं आहे की समायोजन. हं? समायोजन म्हणजे काय? मानसिक आरोग्याच्या संदर्भात लक्षणं बघितली. मानसिक अस्वास्थ्य असलेल्या व्यक्तींची किंवा मानसिक अनारोग्य असलेल्या व्यक्तींची लक्षणे ही आपण बघितली आहे पहा. याच्यानंतर आपण पाहणार आहोत की समायोजन. समायोजन म्हणजे काय किंवा ऍडजस्टमेंट ज्याला आपण म्हणूया पहा. ठीक आहे. आता याच्यामध्ये ज्या काही आपल्या इच्छा असतात, गरजा असतात, तर त्या पूर्ण करण्यासाठी जी काही तडजोड आपण करत असतो पहा. तर त्याला समायोजन असं म्हणलं जातं. आता जे काही समायोजन व्यक्तीची वैशिष्ट्ये आहेत, तर ते देखील आपण पाहणार आहोत, की जे काही सुसमायोजित व्यक्ती असतात. हं? सुसमायोजित व्यक्ती असतात. व्यक्तींची लक्षणे. तर ती देखील आपण पाहूयात पहा, की अशा ज्या काही व्यक्ती असतात, ज्यांचं सुसमायोजन चांगलं आहे किंवा ॲडजस्टमेंट लेव्हल त्याची चांगली आहे. तर त्यांचा जो काही दृष्टिकोन असतो पहा, तर तो वास्तववादी असतो. हं? वास्तववादी दृष्टिकोन असतो. म्हणजे त्या भूतकाळामध्ये किंवा भविष्यकाळामध्ये जास्त विचार नसतात, तर त्या वास्तवामध्ये जीवन जगत असलेले आपल्याला दिसून येतात पहा. त्याच पद्धतीने सुरक्षिततेची भावना असते त्यांच्यामध्ये. सुरक्षिततेची भावना असते. जे काही समायोजित व्यक्ती असतात पहा. सृजनशील असतात. हं? सर्जनशील अशा व्यक्ती असतात पहा. सर्जनशील म्हणजे नवीन ज्या काही कल्पना असतील, उपक्रम असतील, तर त्यामध्ये त्या व्यक्ती सहभागी होत असतात. हं? परिवर्तनशील असतात. स्वतःमध्ये बदल करण्यासाठी त्या नेहमी काळानुसार जो काही बदल आवश्यक असतो, तर तो बदल त्या म्हणजे काळानुसार स्वीकारत असतात पहा. म्हणजे त्या परिवर्तनशील स्वरूपाच्या व्यक्ती असतात पहा. त्याच्यानंतर वातावरणात बदल घडवून आणण्याची क्षमता असते त्यांच्यात. वातावरणामध्ये बदल करण्याची क्षमता असते. क्षमता असते. हे कम्फर्ट झोन मधून बाहेर देखील ते पडू शकतात पहा. तर ह्या सुसमायोजित व्यक्तीची आपल्याला लक्षणं सांगता येतात. स्वतःमध्ये देखील बदल घडवून आणतात. त्या लवचिक स्वरूपाच्या असतात. वास्तववादी दृष्टिकोन असते पहा. तर ही आपल्याला या सुसमायोजित व्यक्तीची लक्षणे आपल्याला दिसून येतात. सृजनशील असतात. पॉझिटिव्ह विचारसरणीच्या असतात पहा. म्हणजे निगेटिव्ह विचार नसतात, तर पॉझिटिव्ह म्हणजे किंवा आपण सकारात्मक विचारसरणीच्या देखील असलेल्या दिसून येतात. या उलट बघायचं झालं कुसमायोजित व्यक्ती. कुसमायोजित व्यक्ती. व्यक्तीची लक्षणे. ठीक आहे. ह्याच्या अपोजिट असणार आहेत ज्या काही कुसमायोजित व्यक्ती आहेत पहा. तर त्या कशा आहे? भावना शून्यता असते त्यांच्यामध्ये. भावना शून्यता असते. भावनांवर नियंत्रण नसतं त्यांच्यात. हं? समाजविरोधी वर्तन असतं नेहमी. समाज विरोधी म्हणजे जे काही समाजमान्य वर्तन असतं पहा, तर ते त्यांच्यामध्ये नसतं. तर समाजाविरोधी वर्तन ते नेहमी करत असतात. जी काही कुसमायोजित व्यक्ती असतात पहा. निष्काळजीपणा असतो. हं? निष्काळजीपणा त्यांच्यामध्ये असतो पहा. वर्तनात विसंगती असते त्यांच्या. वर्तनात विसंगती.
असलेली दिसून येते पहा. ही कुसमायोजित व्यक्तीची लक्षणे आपल्याला सांगता येतात. आता हे जे काही आहे पहा, म्हणजे शरीर रचना असेल किंवा शारीरिक आजार आहेत किंवा अनुवंश, काही दोष, मानसिक, कौटुंबिक काही आघात असतील किंवा मादक द्रव्यांचे सेवन असतील, अल्कोहोलिक काही व्यक्ती असतील, तर त्यामुळे काय होतात, की ह्या कुसमायोजित व्यक्ती असलेल्या दिसून येतात पहा. म्हणजे त्यांची कारणं जर ही कुष्ठमयोजित व्यक्तीची कारणं जर सांगितली, तर ही कारणं आपण देऊ शकतो, की शरीर रचना, काही शारीरिक आजार असतात, अनुवंशाद्वारे असतील, काही दोष असतील किंवा काही कौटुंबिक आघात झालेला असेल किंवा मादक द्रव्यांचं सेवन करत असतील, तर त्यामुळे ह्या व्यक्ती आपल्याला दिसून येतात. म्हणजे कुसमायोजित व्यक्ती दिसून येतात पहा आपल्याला. लक्षात आलंय, की मानसिक आरोग्याच्या संदर्भात आणि त्याच पद्धतीने समायोजन, हं, ऍडजस्टमेंट. तर यामध्ये आपण सुसमायोजित व्यक्तींची देखील लक्षणे बघितलेली आहेत आणि कुसमायोजित व्यक्तींची लक्षणे देखील आपल्याला इथे बघितलेली दिसून येतात पहा. तर त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, हं, तर या बाबतीमध्ये बघायचंय आपल्याला, कारण त्याचा परिणाम आहे, तर तो विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असतो पहा. तर त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, मानसिक आरोग्य हे कसे चांगलं आपल्याला ठेवता येईल, तर त्याच्यासाठी कोणते उपक्रम आपल्याला करता येईल, तर या संदर्भात आपल्याला सांगता येतं पहा. आता जेव्हा विद्यार्थी शाळेमध्ये असतो, कारण जास्त वेळ त्याचा शाळेमध्ये आणि घरामध्ये असलेला दिसून येतो पहा. आता शिक्षकांनी काय केलं पाहिजे, की विद्यार्थी सतत मानसिक तणावाखाली न राहता मन मोकळा राहावा, यासाठी शिक्षकांनी काही प्रयत्न केले पाहिजेत पहा. काही मुलं असतात पहा, की जे स्वतःच्या भावना लपवून ठेवतात, काही बोलत नाहीत, व्यक्त होत नाहीत आणि त्यामुळं काय होतं, त्यांना मानसिक आजार होण्याची शक्यता असते पहा. तर त्यामुळं शिक्षकांनी काय केलं पाहिजे, की विद्यार्थ्यांना मन मोकळं करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे विद्यार्थ्यांना. ठीक आहे. त्याच पद्धतीने काही उपक्रम घेतले जावेत. विविध स्पर्धा असतील, खेळ आहे, शिबिर असतील किंवा काही स्पर्धाद्वारे म्हणजे नाट्य किंवा काव्य स्पर्धा आहे, की ज्याच्यामुळे विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि त्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळेल. तर त्यामुळं काय केलं पाहिजे? शिक्षकांनी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केलं पाहिजे, खेळांचं आयोजन केलं पाहिजे. त्याद्वारे मग विद्यार्थ्यांचा विकास हा केला जाईल पहा. त्याच्यानंतर भावनिक विकासांकडे देखील शिक्षकांनी लक्ष दिलं पाहिजे. महत्वाचं आहे. हं. विद्यार्थ्याच्या ज्या काही भावना आहेत, तर त्यांच्याकडे जर शिक्षकांनी लक्ष दिलं, हं, तर त्यामुळं देखील त्याचा मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होत होतो पहा. त्यानंतर की काय असतं, की शिक्षकांची अपेक्षा असते पहा, की चांगले मार्क्स मिळावे. हं. मग त्यांना त्यांच्या व्यक्तिभेदानुसार आहे किंवा क्षमतेनुसार त्यांना जसं म्हणजे त्यांना मार्क पडतील. म्हणजे शिक्षकांनी तसं ओझं ठेवलं नाही पाहिजे. त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना शिक्षण हे दिलं गेलं पाहिजे. पालकांनी असेल किंवा शिक्षकांनी असेल. त्याच पद्धतीमध्ये मुलांना म्हणजे समजून घेतलं पाहिजे शिक्षकांनी. हं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा जे काही भावना आविष्कार असतात पहा, तर तशीच संधी शाळेने उपलब्ध करून दिली गेली पाहिजे, की ज्यातून विद्यार्थी त्यांच्या ज्या काही भावना असतील, तर त्या व्यक्त करतील. तर यामध्ये जर असे उपक्रम जर शाळेमधून असतील किंवा घरामध्ये देखील अ, पालकांनी देखील काळजी घेतली, तर त्यामुळं विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्यापासून मुक्तता होऊ शकते आणि विद्यार्थ्यांना निरोगी असं आरोग्य मिळू शकते पहा. तर हे जर लक्षात घेतल्या गोष्टी, तर निश्चितच त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते पहा. ठीक आहे. तर यामध्ये आपण बघितलं आहे. आता त्याच्यानंतर आपण महत्त्वाचं आहे, की शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य. आता विद्यार्थ्यांचं झालं, तर शिक्षकांचं देखील मानसिक स्वास्थ्य
शिक्षकांचे मानसिक आरोग्य हे देखील महत्वाचं आहे पहा. विद्यार्थ्यांचा तर आवश्यक आहे, पण त्याच पद्धतीने शिक्षकांचा देखील जो काही परिणाम आहे, तर तो विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होत असतो. तर त्यामुळं जेव्हा शाळेत अध्यापन करणारे जे काही शिक्षक असतील, तर त्यांचं मानसिक स्वास्थ्य हे चांगलं असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण शिक्षकांच्या मानसिक स्वास्थ्याचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम होत असतो पहा. म्हणजे जे काही शिक्षकामध्ये असलेली मूल्य आहेत किंवा आदर्श आहेत पहा, तर ते विद्यार्थ्यांमध्ये काय केले जातात, संक्रमित होत असतात. आणि त्यामुळे जर शिक्षकाचं आरोग्य चांगलं नसेल, तर त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होत असतो. तर त्यामुळे शिक्षकांचं आरोग्य चांगलं असणं अतिशय महत्त्वाचं आहे पहा. त्याच पद्धतीने मानसिकदृष्ट्या देखील स्वस्थ असला पाहिजे. उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांना तो मार्गदर्शन त्यांनी करता आलं पाहिजे. आणि त्यावरच आपल्याला असं सांगता येईल पहा, की जो काही विद्यार्थी आहे, तो उद्याचा नागरिक आहे पहा. आणि जर शिक्षण प्रक्रियेतून चांगला विद्यार्थी जर तयार झाला, तर तो उद्याचा काय होईल पहा, चांगला नागरिक होऊ शकतो. तर त्यामुळं अ, जे काही शिक्षक आहे, तर त्यांचं मानसिक स्वास्थ्य हे चांगलं असलेलं आवश्यक आहे. आता सध्याचं जे काही जीवन आहे, ते कसं आहे पहा धकाधकीचं आहे, अस्थिर स्वरूपाचं आहे, गतिमान आहे आणि मग ह्या अशा वातावरणामध्ये जर यशस्वी व्हायचं आहे, तर मानसिक स्वास्थ्याची आपल्याला आवश्यकता आहे पहा. आणि जर शिक्षकांचं मानसिक स्वास्थ्य हे जर चांगलं असेल, तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या देखील अध्ययनावर होत असतो पहा. मग त्यामुळे आपल्याला असं सांगता येईल, की जे काही शिक्षकांचं स्वास्थ्य आहे, तर ते चांगलं असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर या शिक्षणाच्या यानंतर शिक्षकांच्या मानसिक आरोग्यानंतर आपल्याला संरक्षण यंत्रणा बघायच्या आहेत. लक्षात आलंय हे? एवढं काही हार्ड नाहीये पहा, की मानसिक स्वास्थ्याच्या संदर्भात आहे. आता त्याच्यानंतर हे एक महत्त्वाचं पार्ट आहे, संरक्षण यंत्रणा. हं? संरक्षण यंत्रणा. तर ते आपण बघूया पहा. आता संरक्षण यंत्रणामध्ये काय आहे, तर आपल्या वर्तनातील काही चुका असतील किंवा दोष असतील पहा किंवा एखाद्या गोष्टी असतील, तर त्या स्वीकारणे कधी-कधी काय होतं पहा, कठीण होतं. मग अशा वेळेस आपण काय करत असतो, की संरक्षण यंत्रणेचा उपयोग करत असतो पहा. हं. ही एक मानसिक यंत्रणा आहे. तर त्या कुठल्या संरक्षण यंत्रणा आहेत, तर त्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. तर आता ह्या यंत्रणाचा जो काही उद्देश आहे, तर तो कोणता आहे पहा? संरक्षण यंत्रणेचा उद्देश कुठला आहे? तर तो स्वतःच्या प्रतिष्ठेचा बचाव करण्यासाठी. हं? स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रतिष्ठेचा बचाव करण्यासाठी आपण संरक्षण यंत्रणेचा उपयोग करत असतो पहा. किंवा काही दोष आहेत, तर त्या देखील लपवण्यासाठी हं? संरक्षण यंत्रणेचा आपण सहाय्य घेत असतो. कठीण परिस्थितीमध्ये जुळवून घेण्यासाठी किंवा समतोल साधण्यासाठी ज्या काही कठीण परिस्थिती असतात पहा, कठीण परिस्थितीमध्ये समतोल साधण्यासाठी हं, आपण या संरक्षण यंत्रणेचा उपयोग करत असतो पहा. तर आता त्या कोणत्या संरक्षण यंत्रणा आहेत? तर त्या एक-एक बघूयात आपण. तर पहिली जी काही आहे समर्थन. हं, समर्थन ही एक संरक्षण यंत्रणा आहे पहा. ठीक आहे. तर आता यामध्ये काय आहे, की एखाद्या कृतीमध्ये आपली चूक झाली असता, ती मान्य न करता आपण काय करतो पहा, खऱ्या वाटणाऱ्या अशा सबबी आपण सांगत असतो. हं, की म्हणजे स्वतःची चूक आपण मान्य करत नाही. तर आपण काय करत असतो, की दुसऱ्यांवर आपण म्हणजे त्या ढकलत असतो. ठीक आहे. आता उदाहरणार्थ दिल्यावर तुमच्या लक्षात येईल पहा. तर परीक्षेमध्ये जर एखाद्या मुलाला कमी मार्क पडले,
किंवा नापास झाला तो, तर तो खरं कारण काय सांगतो, की पेपर अवघड होता म्हणून मला मार्क कमी पडले पहा. हं? म्हणजे तो स्वतःची चूक मान्य करत नाही. तर त्याला मार्क कशामुळे कमी पडले? म्हणजे स्वतःची चूक तो दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करतो. हं? किंवा ती चूक मान्य न करता खऱ्या वाटतील अशा आपण काय सांगतो पहा, सबबी सांगतो. म्हणजेच समर्थन होय. ठीक आहे. परीक्षेमध्ये कमी मार्क पडले, तर पेपर अवघड होता म्हणून मार्क कमी पडले किंवा शिक्षकांनी चांगलं शिकवलं नाही, म्हणून मला मार्क कमी पडले. म्हणून समर्थन या संरक्षण यंत्रणेचा आपण यामध्ये वापर करत असतो पहा. जेव्हा काही अडचणीची परिस्थिती असते, त्याच्यामध्ये आपण ही संरक्षण यंत्रणा वापरत असतो पहा. त्याच्यानंतर आहे पहा प्रतिपूरण. प्रतिपूरण. आता यामध्ये काय आहे, की एखाद्या क्षेत्रामध्ये जर यश मिळवता आलं नाही आपल्याला, तर दुसऱ्या क्षेत्रामध्ये आपण म्हणजे भरपाई करतो. हं? यालाच प्रतिपूरण असं म्हणतात. म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये म्हणजे शिक्षणामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर प्रगती करता आली नाही, मग असा विद्यार्थी काय करतो, की त्याला ज्या काही आवडीच्या गोष्टी असतात किंवा जे काही छंद असतात, एखाद्या व्यक्तीला काय आवडत असतं, की क्रिकेट खेळायला आवडत असतो. मग तो काय करतो, की त्याच्यामध्ये चांगलं खेळण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अभ्यासात कमी असणारा विद्यार्थी खेळाच्या मैदानावर चमकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच हे झालं प्रतिपूरण होय पहा. हं? म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळवता आलं नाही आपल्याला, तर आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये यश मिळवणे यालाच प्रतिपूरण असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर आहे दिवा स्वप्न. दिवा स्वप्न वास्तवात न घडणारी एखादी इच्छा असेल पहा आणि ती आपण मग कल्पना करत असतो. हं? आणि कल्पनेद्वारे ती पूर्ण करत असतो. तर याला दिवा स्वप्न असं म्हणलं जातं. आता म्हणतो पहा, की हवेमध्ये ताजमहल बांधणे हे काही शक्य आहे का? नाही. पण आपण दिवा स्वप्नामध्ये त्या गोष्टी आपण म्हणजे कल्पनेने त्या गोष्टी आपण पूर्ण करत असतो. म्हणजे वास्तवात ती गोष्ट घडू शकत नाही. हं? परंतु आपण कल्पनेमधून अशी कल्पना करतो. मी मुख्यमंत्री झालो तर. तर या संदर्भात म्हणजे हे झालं दिवा स्वप्नाद्वारे आपण त्या गोष्टी पूर्ण करत असतो. ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट आहे पहा दमन. दमन. तर दमनमध्ये जाणून-बुजून काय केलेलं असतं पहा याच्यामध्ये, ज्या काही अप्रिय विचार असतात किंवा भावना असतात पहा, तर त्या दाबून ठेवल्या जातात, व्यक्त केल्या जात नाही. हे दमनमध्ये केलं जातं. ही एक संरक्षण यंत्रणा आहे. हं. अप्रिय विचार असतील किंवा एखादी भावना आहे किंवा दुःख आहे, तर ते जाणून-बुजून काय केलं जातं, दाबण्याचा प्रयत्न आपल्याकडून होत असतं पहा. उदाहरणार्थ सांगायचं याच्यामध्ये तर शिक्षकांनी विद्यार्थ्याला जर वर्गामध्ये रागवलं, तर तो काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. मग त्याला जे काही राग आलेला असतो किंवा जे काही दुःख असतो, तर तो व्यक्त करत नाही. तर तो दाबण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच आपण त्याला दमन असं म्हणतो. आणखीन एखादं उदाहरण द्यायचं झालं, तर बॉस ऑफिसमध्ये आहे पहा, बॉसनी रागवलं, तर त्याला रिएक्ट आपल्याला होता येत नाही. कारण तिथे रिएक्ट झालं तर नोकरी नोकरीपासून आपल्याला हात धुवावा लागेल. तर त्यामुळे मग जरी मनामध्ये राग आला, तरी तो व्यक्त न करणे, तसाच मनामध्ये दाबून ठेवले. तर दमन या संरक्षण यंत्रणेचा आपण तिथं उपयोग करत असतो. ठीक आहे? लक्षात आलंय सगळ्यांना? त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहूया पहा, तादात्म्य.
तादात्म्याची देखील आपण इथं पाहूया की तादात्म्य म्हणजे काय. आता यामध्ये पहा, स्वतःची असतील प्रतिष्ठा आहे वाढवण्यासाठी किंवा प्रसिद्ध व्यक्तीशी स्वतःला जोडणे, तर याला तादात्म्य असं म्हणतात पहा. म्हणजे जी काही स्वतःची प्रतिष्ठा आहे तर वाढवण्यासाठी मग आपण काय करतो, एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीशी त्यांचं नातं आपण जोडत असतो. म्हणजे एखादा नगरसेवक आहे किंवा एखादा आमदार आहे, तर मोठेपणाने सांगतो हे की हे आमचा पाहुणाच आहे. मग त्याद्वारे तो काय करत असतो पहा, स्वतःची प्रतिष्ठा तिथे सांगत असतो पहा. म्हणजे मोठेपणा तिथं व्यक्त करत असतो. म्हणजे तादात्म्य आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर आहे की उदात्तीकरण. उदात्तीकरण. आता ही जी काही संरक्षण यंत्रणा आहे पहा, तर त्याच्यामध्ये काय आहे, की समायोजन साधण्याचा एक हा मार्ग आहे पहा. उदात्तीकरणामध्ये. तर आता एखादं अपत्य नसणारं एखादं जोडपं आहे. मग ते काय करतं, की अनाथालयातून एखादं मूल दत्तक घेतं पहा आणि मग त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतं पहा. म्हणजेच इथे समायोजन हे करत ज्या गोष्टी नाहीयेत, तर त्या काय करतं, समायोजन साधण्याचा प्रयत्न हे या उदात्तीकरणातून करत असलेलं आपल्याला दिसून येतं पहा. तर ह्या संरक्षण यंत्रणा आहेत. तर यामध्ये आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या काही राहिलेला भाग आहे, तर तो आपण नेक्स्ट सेशनला बघूयात. अजून 5-6 संरक्षण यंत्रणा आहेत, तर त्या आपण पुढच्या सेशनमध्ये अभ्यास करूया आणि त्या संदर्भात जे काही क्वेश्चन आन्सर आहेत, तर ते जेव्हा तुम्ही बघितले, तर तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. ठीक आहे? तर आज आपण इथे थांबूयात. हं? उद्या काही क्वेश्चन आन्सर घेऊयात आणि त्याच्यानंतर जो काही राहिलेला भाग आहे तो देखील अभ्यास करूयात. म्हणजे तुम्हाला आणखीन चांगलं लक्षात येईल. ठीक आहे? तर इथेच थांबूया. सगळ्यांना गुड नाईट. अनम्यूट केले मी सगळ्यांना. मॅडम 5th पॉइंट सांगा ना. तादात्म्य. कुठला? तादात्म्याचं का? आता तादात्म्य म्हणजे काय माहिती का? की व्यक्ती जो काही आहे ना, स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींची स्वतःशी नातं जोडत असतो. हं? हे तादात्म्य आहे. म्हणजे आता त्याच्या रिलेशन मध्ये काही जवळचा व्यक्ती आहे, की म्हणजे मोठेपणा सांगतो थोडक्यात तादात्म्य म्हणजे. ओके. नगरसेवक आहे किंवा आमदार आहे, की त्यांच्या ह्याच्यावर बढाया मारतो तो. माझ्या संलग्न म्हणजे काही रिलेटिव्ह आहे. हां, तर ती जी संरक्षण आहे यंत्रणा, तर ते तादात्म्य स्वरूपात आपल्याला सांगता येतं. हं? म्हणजे स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी प्रसिद्ध व्यक्तींशी स्वतःशी नातं जोडत असतो व्यक्ती. हं? आणि मोठेपणा सांगत असतो. तर त्याला तादात्म्य असं म्हणतात. ठीक आहे? चला बाय एव्हरीवन. गुड नाईट. गुड नाईट मॅडम.